आपण बनवणार आहे हैदराबादी चिकन। त्यासाठी मी हिरवी मिरची घेतली आहे, कोथिंबीर, पुदिना, अद्रक, लसूण, टोमॅटो आणि कांदा। हे आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। नंतर अर्धा किलो चिकनमध्ये मीठ, हळद आणि लिंबूचा रस टाकून मस्त असं मिक्स करून घेतलं आहे। आता मी यामध्ये हिरवा मसाला टाकते। तो मगाशी आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतला होता। आता यामध्ये दही, हिरवा मसाला आणि दही मस्त मिक्स करून घेतलंय। आता 2-3 तासासाठी फ्रीज मध्ये आपण सेट होण्यासाठी ठेवून देऊया। तेल आता गरम झालंय। तेलामध्ये आपण कांदा, मी कमीच घेतला आहे कांदा, जास्त नाही घेतलाय कारण मी वाटणामध्ये पण 2 कांदे टाकले होते। त्यानंतर अख्खा लसूण घेतलाय ठेचून, मी थोडा जास्त घेतलाय कारण मला लसूण खूप आवडतो। तो आपण आता फ्राय करून घेऊया तेलामध्ये। कांदा आणि लसूणला मस्त सोनेरी कलर आला आहे। त्यामध्ये मी आता लाल तिखट टाकते, एकदम थोडंसंच टाकते, जास्त नाही टाकत। लाल तिखट आणि किचन किंग मसाला मिक्स टाकलाय, फक्त कलर येण्यापुरतं टाकलंय मी। मस्त तेलामध्ये आपण परतवून घेऊया। चिकन मिक्स करून लो फ्लेम वरती आपण शिजवून घेऊया। चिकन शिजलेलं आहे, आपण बघून घेऊया। असं वरतून आपण ना गार्निशिंग करूया कोथिंबीरची। हैदराबादी चिकन रेडी झालेलं आहे बघा। हैदराबादी चिकन रेडी आहे, वेट मी तुम्हाला दाखवते। हे बघा, वेट आपण आता टेस्ट करून बघूया। यम्मी। चलो गाइस, बाय बाय।